पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख ने महाराष्ट्र सरकार पर जमकर निशाना साधते हुए मुख्यमंत्री बनने से पहले सरकार ने किसानों से वादा किया था कि सत्ता में आते ही सभी किसानों का कर्ज माफ किया जाएगा, खास तौर पर 7/12 दस्तावेजों पर मौजूद बकाया कर्ज। लेकिन अब 9 महीने बीत गए हैं और एक भी किसान का कर्ज माफ नहीं हुआ है। देशमुख ने कहा कि गढ़चिरौली, उमरेड, भंडारा, रामटेक जैसे क्षेत्र धान उत्पादक के बड़े केंद्र हैं, लेकिन अब तक न तो उन्हें इसके मूल्य पर लागत मिली है और न ही धान का भुगतान मिला है। अब देखने वाली बात ये होगी कि मार्च 2025 को मिलने वाला ये बोनस उन्हें कब तक मिलता है। फिलहाल ऐसी जानकारी उन्होंने आयोजित पत्र परिषद के दौरान दी है। त्यावेळेस आपले आताचे मुख्यमंत्री त्यावेळेस प्रत्येक विधानसभेच्या मतदाराच्या वेळेस प्रत्येक सभेमध्ये भाषण देत होते आणि सांगत होते, लोकांना आश्वासन देत होते की आमचं जर सरकार महाराष्ट्रामध्ये आलं तर आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ आणि शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू, 7/12 कोरा करू, 7/12 कोरा करू असं ठासून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आश्वासन दिलं। आता तेच देवेंद्र फडणवीस आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, त्यांचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं, आता 9 महिने झाले सरकार येऊन, पण जे आश्वासन त्यांनी दिलं होतं कर्जमाफीचं ते आश्वासन त्यानिमित्तानं हे सरकार किंवा मुख्यमंत्री पूर्ण करायला तयार नाहीत। त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर आश्वासन दिल्याप्रमाणे शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पाहिजे। त्याचबरोबर आपल्याला माहीत आहे की गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, आमचा रामटेकचा भाग हा संपूर्ण धान उत्पादक शेतकऱ्यांचा भाग आहे आणि आपला जिल्हा तर पूर्ण धानाचा जिल्हा आहे पूर्ण, आणि त्यानिमित्तानं अनेक ठिकाणी रब्बीच्या धानाचे पैसे मिळाले नाहीत, बोनस मिळाला नाही आणि त्याच्यामुळे रब्बीच्या धानाचे पैसे मिळावे आणि बोनस जो राज्य शासनाने 25 मार्च 2025चा GR काढून जे जाहीर केला होता तो बोनस मिळाला नाही आणि अजूनसुद्धा काही मोठ्या प्रमाणात अनेक जिल्ह्यामध्ये रब्बीची धान खरेदी करायचा बाकी आहे, कारण की जे टार्गेट दिलं होतं ते टार्गेट पूर्ण झालं। त्याच्यामुळे आता मी गोंदिया जिल्ह्यात गेलो होतो, तिथं 14-15 लाख क्विंटल अजून धान खरेदी करणं शेतकऱ्यांचं बाकी आहे। या जिल्ह्यातसुद्धा त्याच प्रकारची परिस्थिती असू शकते। त्याच्यामुळे बोनस लवकर दिला पाहिजे आणि नवीन धान जुना धान आहे त्याचीसुद्धा खरेदी त्यानिमित्ताने केली पाहिजे। कृषी मूल्य आयोग जे आहे राज्य शासनाचं, त्या कृषी मूल्य आयोगाने केंद्रीय कृषी मूल्य आयोगाला कळवलं होतं की धानाची आधारभूत किंमत ही 4500 रुपये दिली पाहिजे, पण धानाची जी आधारभूत किंमत आहे आपल्याला माहीत आहे की 2369 रुपये आधारभूत किंमत आहे। त्याच्यामुळे आधारभूत किमतीच्या बाबतीत सुद्धा शेतकऱ्यांची मागणी आहे। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात सर्व जिल्ह्यामध्ये धानाच्या ज्या जिल्ह्यामध्ये धान आहे त्या सर्व जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक खताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात आहे। युरिया नाही, तुमचं मिश्र खतामध्ये तुमचं DAP नाही, त्याच्यामुळे हे मिश्र खत लवकरात लवकर राज्य शासनाने उपलब्ध करून दिलं पाहिजे। युरिया तर मला वाटते बिलकुलच नाही कुठे, का उपचार युरिया आणि DAPचा फार मोठा शॉर्टेज त्यानिमित्तानं त्या बाबतीत सुद्धा राज्य शासनाने या बाबतीत पावलं उचलली पाहिजे। त्याचबरोबर कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत आपल्या सर्वांना कल्पना आहे की कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात खुनाचे प्रकार, अत्याचाराचे प्रकार, महिलांवर अत्याचार, त्याचबरोबर पोलिसांवर सुद्धा मोठ्या प्रमाणात हल्ले, म्हणजे पोलिसांवरचे हल्ले आपण कधी पाहिलं नव्हतं, पण मोठ्या प्रमाणात पोलिसांवर सुद्धा अनेक जिल्ह्यामध्ये हल्ले झाले आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तर पोलिसावर हल्ला झाल्यामुळे तिथे त्याचा मृत्यू, म्हणजे त्याचा खून झाला पोलिसाचा। काही दिवसापूर्वी अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा एका पोलिसाचा खून झाला। त्याच्यामुळे ज्या पोलिसांचा वचक असायला पाहिजे तो वचक त्या निमित्तानं राहिलेला नाही। त्यामुळे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती त्या निमित्तानं अतिशय गंभीर आहे। त्याचबरोबर
जे कंत्राटदार आहे, तुमची BNCचे असेल, जिल्हा परिषद असेल, इरिगेशनचे असेल, या कंत्राटदाराचे जवळजवळ 90,000 कोटी रुपये राज्य शासनाला देणं बाकी आहे. 90,000 कोटी. आणि इतक्या मोठ्या प्रमाणात आउटस्टँडिंग पेमेंट या सर्व कंत्राटदाराचं असल्यामुळे जसे शेतकरी पहिले आत्महत्या करत होते मोठ्या प्रमाणात, अजूनही मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करतात, तशाच पद्धतीनं आता कंत्राटदार सुद्धा मोठ्या प्रमाणात आत्महत्या त्यांच्या होत आहे. आपण पाहिलं मधल्या काळामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये एका कंत्राटदारांनी त्याचे पैसे मिळाले नसल्यामुळे अडचणीत आल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. अशा प्रकारची संपूर्ण परिस्थिती त्या निमित्तानं आहे. लाडल्या बहिणीच्या बाबतीत तर आपल्याला माहीत आहे की लाडल्या बहिणी जवळजवळ 2-2.5 कोटी लाडल्या बहिणीला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शासनाची तिजोरी उघडी करून पैसे वाटप केले. आता 26 लाख त्याच्यामध्ये लाडल्या बहिणीचे नाव आता कमी करण्यात आले. आणि आता परवा एक धक्कादायक बातमी आली आहे, 14,14,500 त्या निमित्तानं पुरुषांचे नावं त्याच्यामध्ये लाडल्या बहिणीच्या ह्याच्यात आहे. साहजिक जेव्हा आपण कोणती शासनाची योजना जेव्हा आपण त्याचं अंमलबजावणी करतो तेव्हा आधार कार्ड घेतो आणि आधार कार्डमध्ये तर लगेच लक्षात येतं की ज्याला आपण लाभ देतो आहे तो पुरुष आहे की महिला आहे म्हणून. पण विधानसभेच्या निवडणुका आहेत, त्वरित सर्वांच्या खात्यामध्ये पैसे गेले पाहिजे, त्या धांदलीमध्ये पुरुषांना सुद्धा त्या योजनेचा लाभ त्या निमित्तानं देण्यात आला. शासकीय कर्मचाऱ्या ज्या आहेत महिला त्यांना सुद्धा लाभ देण्यात आला. ही सुद्धा अतिशय आश्चर्यकारक अशी गोष्ट आहे. आणि चौथी म्हणजे आपल्याला माहीत आहे की जनसुरक्षा कायदा, नक्षलवाद आपल्याला सगळे माहीत आहे, पण शहरी नक्षलवादाच्या नावावर आता जनसुरक्षा कायदा विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये 5वी बहुमताच्या जोरावर पास करण्यात आला. याला मोठ्या प्रमाणात अनेक पक्षाचा विरोध आहे. कारण की कोणी जर शासनाच्या विरुद्ध, शासनाच्या धोरणाच्या विरुद्ध आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला, शासनाच्या विरुद्ध बोलण्याचा प्रयत्न केला, की शासनाच्या विरुद्ध एक कोणा पत्रकाराने लिखाण केलं, तर अशांवर म्हणजे कोणी मोर्चा काढला, कोणी शासनाचे आंदोलन केलं, शेतकरी असो, कामगार असो, विद्यार्थी असो, की आमचे पत्रकार बांधव असो, यांनी काही शासनाच्या विरोधात लिहिलं, तर या जनसुरक्षा कायद्याच्या अंतर्गत त्यांच्यावर कारवाई होऊन त्यांना तुरुंगात जावं लागेल अशा प्रकारची भीती त्या निमित्तानं जनसामान्यामध्ये आहे.